आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे आज विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांच्या झोनल ऑफिसेसवर रुमन मोर्चा काढण्यात आला। सिडको बस स्टँड चौकातून या मोर्चाची सुरुवात करून एसबीआय बँक झोनल ऑफिस येथे बँक ऑफ महाराष्ट्र सिडको येथे हा मोर्चा विसर्जित करण्यात आला। यावेळेस बँक अधिकाऱ्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करून बँक अधिकाऱ्यांतर्फे तशा आशयाचे आश्वासन संबंधित मोर्चेकरांना देण्यात आले। आंबेडकरवादी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली। ज्या मागण्या लेवलच्या ज्या आहे त्यांच्या लेवलवर करणार आहेत आणि दुसऱ्याचं जे आहे वर जे काही आपण मागणी केलेली आहे की बाबा स्थानिक लेवलवर त्या मॅनेजरला 10 लाखापर्यंत हे द्या, तर त्या पद्धतीनं आपण हे करणार आहोत। तर आपण एक निवेदन देतोय त्याला, हे निवेदनचे आपण एक ठेवताना काही हजार कोटीचं कर्ज दिलं जातं आणि जो या देशाचा खरा नागरिक आहे, ज्याच्यावर धुरा आहे देशाची, त्यांना वंचित ठेवल्या जातं। याकडे आपण कसं बघतो? त्यांनी ते ह्या मागण्या त्या आमची ही आम्ही ही जी मागणी आहे ही तिथं त्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा केलेली आहे की बाबा परिपूर्ण प्रस्ताव जो आहे, जोपर्यंत 10 लाख रुपयाचं स्थानिक मॅनेजरला अधिकार मिळत नाही तोपर्यंत मॅनेजरकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवायचा। तो प्रस्ताव आल्यानंतर तुम्ही जी काही चेक लिस्ट देणार आहे ती चेक लिस्ट पूर्ण झाल्याबरोबर ते तुम्ही सँक्शनिंग दिलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे DIC किंवा ज्या एजन्सी आहे, महामंडळ आहे की एकाच दोन असे प्रकरणं पाठवले जातात, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रकरणं घेऊ नका। जे तुम्हाला 2चं टार्गेट असेल तर 6 पैकी 2 लोकांना त्याचं त्या तुमच्या याच्यामध्ये व्हायबल बसत असेल ना, तुम्ही खऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे। ह्या आमच्या ज्या मागण्या होत्या प्रामुख्याने त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या।